व्हॉट्सअप गाईज. तर आपला ह्याचा ब्लॉग आला नाही क्रिकेटचा, ह्यातच थोडेफार शॉर्ट्स टाकेन मी. आणि आता चाललेला आहे अलिबागला, फॅमिलीसोबत चाललेलं आहे. तर आता प्लॅन असा आहे, आता वाजलेत 8:17. तर आता जाऊन फेरी बोटमध्ये जाणार आहे, तिथनं बाकीची जर्नी स्टार्ट होईल. तर आम्ही इथं पोचलेलो आहे आणि आमची आणि ही एक्सेंट. तर आता एंट्री करणार आहे आणि एंट्री केल्यावर जहाजात गाडी घालणार आहे आणि ते जहाज आम्हाला सोडणार आहे अर्ध्या रस्त्यापर्यंत. तिथनं परत गाडी घेऊन पुढं जायचं. तर इथे एंट्री आहे, तर एंट्री करून घेऊया आपण. आणि आमचं बाळ मागं झोपले का हो. तर गाईज आम्ही आत आलेलो आहे आणि इथं गाडी लावलेली आहे आणि ते लॉन्ज आहे आपलं पुढं दिसतंय ते एसीवालं लॉन्ज आहे. आणि मुंबई टू मांडवा तासाभरात पोहोचवते. भारी आहे जहाज, कॅपॅसिटी पण बरीच आहे आणि सगळ्या प्रकारचे लोक आले. आणि 2 सिटिंग अरेंजमेंट आहेत आपल्याकडे, ही एक आहे आणि बॅक साईडला तिथे एक आहे. आणि पूर्ण सीवेज थ्रू आम्हाला तिकडे पोचवणार आहे. तर आपण गेल्यावर पहिला हॉटेलमध्ये चेक इन वगैरे करून निवांत बीचवर खेळणार आहे. तर स्टे ट्यून्ड. पोर्टवर पोचलेला आहे गाईड. तर तिथं आमची जी बोट आहे ती थांबणार आणि त्यानं गाडीचं एक एक करून अनलोडिंग होणार आहे. ह्या साईडनं पहिला 2 व्हीलर्सचं होणार, मग 4 व्हीलर्सचं. तर या फेरीची प्राईस जी आहे तर ती कार वाईज डिपेंड करते. तर आमच्या कारला त्यांनी घेतले, एकाचं 1,500 घेतले, एकाचं 2,000 घेतले. आणि पर पर्सन 600 रुपीज एंट्री फी आहे. लोक आता गडबड करायला जायला, आपण निवांत जाणार आहे, काहीच गडबड नाही आपल्याला. आणि तिथं तुम्हाला दिसत असेल त्या माणसात टाकल्याच्या मागे तिथं जाऊन गाडी लागणार आहे आपल्याला. केव हाय कर. हाय. दारुगड होम मिनिस्टर दार उघडलेला आहे आपल्या पुढं आणि सरदार दादा वर चढलेले आहेत. तरी सगळ्यांनी नोंद घ्यावं. चल गाडीत बसायचं, बंद कर. तर गाईज आफ्टर अ लॉट ऑफ एफर्ट्स आम्ही जेवून वगैरे सगळं येऊन सगळं फिरून बिरून आमच्या हॉटेलला आलेलं. फिरलो नाही म्हणजे जेवलोच फक्त. तर ही आमचं हॉटेल आहे आणि आपण आज चाललेलो आहे. काय नाव आहे याचं? डिवाइन विस्टा. डिवाइन विस्टा. तर गाडीमध्येच अडकलेली आहे आणि बहुतेक माग घ्यायला लागते का, म्हणजे टेकावर गाडी तेवढी भारी नाही. तर बघू शकता तुम्ही कसं आहे हॉटेल एंट्रन्स. गाडी अडकलेली आहे, 2 मिनिटांत दाखवतो, कट कर. तर काय रूम अलॉट झालेत आणि स्विमिंग पूल आणि ही आमची रूम आहे. एक घरातल्यांवर आल्यावर हे एकच फायदा असतो की आपल्याला चांगल्या ठिकाणी राहायला येतं. वॉर्डर वगैरे आहेत. वॉशरूम आहे, एकदम क्लीन आहे वॉशरूम, मस्त आहे. येस. आता जायचं पूलमध्ये डायरेक्ट. 2, 3. तर गाईज काव्याला पाण्यात बुडवणार आहे. 1, 2. काय दाखवायचं तुला? मला बघायचं आहे. काय बसवतो थांब. काव्या बस त्यावर. अरे तू नाही, तिला बस. गाईज धबधबे चालू केलेत आमच्यासाठी.
तर ह्याने खूपच चांगले आहेत रेस्टॉरंटवाले. त्यांनी मला व्लॉग करताना बघितलं आणि त्यांनी म्हणले की आपण फ्रीची ॲडव्हर्टाइजमेंट करून घेऊ ह्याच्याकडनं. त्यामुळे ह्याने चालू केले. तर आपण धबधब्याखाली गोप्रो टेस्ट कधी केला नाही, तर आपण गोप्रो टेस्ट धबधब्याखाली करून घेऊ. कंटिन्यू पाणी पडायला गोप्रो, तरी गोप्रो आपला टिकून आहे. टॉप नॉट कंडिशनमध्ये आहे. गोप्रो घ्यायचे हेच फायदे आहेत. तर आता त्याने टेप पण लावणार आहेत. हे बघा, टेप लावायलेत त्याने. आणि आमचं अशा प्रकारे मी अरे पडत्या उलटत्या घे पकड बाबो. काव्याचा झाला ऍक्सिडेंट. थंबनेल लावायचं हो ना. एक आवड्या इथं पुढे देऊ. तर काही आपण अरे गाणं चालू आहे बरं. आपण कॉपीराईट टी सिरीज कॉपीराईट मारू नका. अशा प्रकारे मी थोड्या दिवसात गोप्रोचा RIP होणार आहे. आपल्या पुढे उदय चौगुले डॉक्टर पोहत आहेत. हाय करा की हाय करा फक्त. हाय कर मम्मी. व्हेरी गुड. गाडी येत नाही बरं, खरं तरी ती गाडी चालवायचं आहे. तर बघू आपण कसं चालवतोय. हा श्रेयस चला. तेरे प्यार में, तेरे प्यार में. तर गाईज बीचवर आलेलं आहे. पाहून बिऊन झालं. गाडी काढला श्रेयस. तुम्हाला दाखवली मग अशी व्हिडिओ. नाकाम कोशिश झाली गाडी चालवायची. तर आपण बीचवर आलेलो आहे. तर बघून घ्या बीच. तर सीन असा आहे, एवढं वॉटर स्पोर्ट्स केले की आता सॅच्युरेशन झाले वॉटर स्पोर्ट्सचं. तर आपण फक्त खेळणार आहे असं म्हणतो मी. खरं मला काय माहीत नाही करेल का नाही. तुम्हाला ब्लॉगमध्ये कळून जाईल. आणि उद्याचं एक दिवस आपण फिरणार आहे इथं सगळं आणि मग जाणार आहे. तर आपण लातूरला आल्यावर चेस्ट माउंट गोप्रोचा ऑर्डर करायचा, म्हणजे तुम्हाला क्रिकेट खेळतानाचा पुढच्या वेळ व्ह्यू भेटेल. आता मी ट्राय करतो. तर बॅट बॉल आणलेला आहे. लेट्स स्टार्ट द गेम. गरिबांची हॉर्स रायडिंग चालू आहे. एवढं मामा तुमच्या या गोष्टीवर काय मत आहे? एवढं ह्यांनी काश्मीरमध्ये जाऊन आले तरी आजवर ह्यांना घोड्यावर बसायचं. घोड्याची आवड एनी टाइम. काव्यासाठी तर एनी टाइम घोड्याला आवड. एक घोडा मागे राहिलेला आहे आणि एक घोडा पुढे गेलेला आहे. लेफ्ट राईट इंडिकेटर त्याला देता येत नाही बरोबर. ते फक्त तुम्हाला जमते आणि आपण ते मागच्या ब्लॉगमध्ये बघू शकतो. मामा आणि घोड्याचं प्रेम. तर काही दापोलीनंतर आम्ही हो घेणार. दापोलीनंतर आलेला या बीचमध्ये हा नाही बीच जरा, कारण लोक कमर्शियलच करून टाकल्यात पूर्ण. पण अलिबागपेक्षा तर स्वच्छ आहे. अलिबागच्या पुढं ती पण एक अर्ध्या तासाच्या रस्त्यावर ही बीच आहे आणि पॅरासेलिंग वगैरे सगळंच करायला तिथे. सनसेट बघत लाट काही इन झाले इथं, काही ना ते नाही माहीत आपल्याला, पण पवायला पाय टेकन झाल्यात. त्यामुळे आपण तर गोप्रो समुद्र टेस्ट. तर ती दोघं बघा किती लांब गेल्यात. आमची मामी पवाल्या.
हे नळदुर्गमध्ये केलं तर मी तर काही या बीचवरचं सगळ्यात एक प्लस पॉईंट आहे, एक मायनस पॉईंट आहे. प्लस पॉईंट एवढा आहे की जिथं वाळू जास्त तुमच्या शरीरात दिसत नाही, आणि मायनस पॉईंट एवढा आहे बीचमध्ये दगडं लई आहेत, लई गदळ आहे, म्हणजे टोचालेच कंटिन्यू कचाकच. तर अजून एक प्लस पॉईंट म्हणजे सिनिक ब्युटी. इथली जी सिनिक ब्युटी आहे ती लई टॉप क्लास आहे, लई टॉप क्लास. कसलं भारी दिसते लका 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 लका. हा 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 हा. अरे अरे लई दगड आहेत रे. और ही सगळी लाट लाट करत आल्यात बरं. ही कटप्पा मामा कसं चालालेत बघू शकता तुम्ही. दगड दगड सगळं संपलंय आमचं. एवढी जास्त दगड आहेत खाली, तुम्हाला दाखवत दगड दिसलं तर दिसलं. चालेल डोळ्यात गेले भैरतीला, डोळे बी दिसून झाले. लई हार्ड झाला. बीच कम खतरों के खिलाडी ज्यादा झाले. हो ना. तर व्लॉगची सुरुवात घरी जाताना करत आहे. सॅड, सो सॅड टू से गुड बाय. पण जाऊन अभ्यास करायचा आपल्याला, पेपर जवळ आलेत आपले, नाहीतर नापास होईल. आणि काव्याचं पण उद्या मॅरेथॉन आहे, तर ती पण तयारी करणार आहे जाऊन. तर स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग अँड बाय एव्हरीवन. मॅप्रोमध्ये आलेला आहे काय. मागच्या वेळेसारखंच आता पण मॅप्रो आलेला आहे. तर फ्रीचं खायला आणलं आहे घरच्यांना, आता परत खायचं, भूक लागलेली ना त्यामुळं. बाय द वे हे लोणावळ्याचा मॅप्रो आहे, आणि तुम्ही बघू शकता मस्त तिकडं कॅफे आहे. तिथे पण पिझ्झा खाणार आहे बहुतेक. आणि हे गार्डन केलं, तिथे एक आर्टिफिशियल वॉटरफॉल केले. तर काय बी म्हणा, वाईचं जे मॅप्रो आहे त्याचं इथं वाईब नाही, पण ठीकठाक आहे लोणावळ्याच्या अनुसार, भारी आहे मॅप्रो. मॅप्रोला डब्बा घालायला गेलो गाईज. मॅप्रोच आपल्याला डब्बा घातलेला आहे, आणि ह्या त्या गोष्टी घेऊन आपण मॅप्रोच्या बाहेर पडलेला आहे. नको त्या गोष्टी घेऊन मॅप्रोच्या बाहेर पडलेलं आहे. वाईट वाटाले, पण काय करू शकतो. पानचे सॅम्पल 5 खाल्ले, तर इतकं जास्त पान आवडलं की 2 पॅकेट घेतलो आम्ही पानचं. व्लॉग असा एंड होईल अशी अपेक्षा नव्हती मला. आणि आपल्याला भेटलेला आहे सुभान आणि रितेश. आणि रितेश मला मागच्या वेळेस घ्यायला आलता आम्हाला, म्हणजे मला आणि सुभानला पुण्यावरनं आल्यावर. तर ब्लॉग एंड करूया, आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही तिघं कुठं जायचं रे? लडाख. काही नाही, लई लांब आहे. कुठं जायचं सांग की. सुने बॉडी दाखव कुठं. बरं कुठं जायचं आहे ते सांग, मग बॉडी दाखव. कुठं जायचं? कोकण. बरं बघू, सांगतो तुम्हाला, अजून काय ठरलं नाही. बाय बाय गाईज. बाय बाय. अल्फा, मानव दादा आणि मी आम्ही आलेलो आहे. कुठल्या हॉटेलला आलो आहे सध्या? सांग जरा. हॉटेल सोंगाड आहे, आणि एंट्री आहे ना. मग काय एक गाव पछाडलेलं. अच्छा. तर मानव सोंगाड्यामध्ये जेवून तुम्हाला कसं वाटत आहे? एक नंबर भाई. नुसती हाईप नाही, पैसा वसूल. एकच नंबर. काय बी म्हण भाई. पांढरा रस्सा. पांढरा रस्सा नाही, बटर चिकन. अरे बटर चिकन ताट. आणि ती स्पीड ब्रेकर. स्पीड ब्रेकर मन भरलं. स्पीड ब्रेकरचा फोटो तुम्हाला टाकतो गाईज. लई रेकॉर्डिंग करून घेतो, परत आयुष्यात कधी बघल न बघल. हा ना. ओजी गोट. Something like that when you're not part of the squad, so that's a brilliant effort. But
इंडियन टीम येत आहे गाईज वर्थ आहे वर्थ इथं थांबणं गाडीत कोण अरे गाडी का बंद केली अरे सगळे प्लेयर भाई विराट भाई विराट भाई अरे भाई अरे बाप रे भाई पैसे भेटले बा सगळे पैसे भेटले अरे काय